3, 2, 1. स्वतः दुसरा एक केव. नाही नीट माझ्या पाठी नको एकदम थोडीशी. सायकल पार्क केलेत पण सायकलला स्टँडच नाही. नमस्कार, मी प्राजक्ता जाधव. तर पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही चाललो संजीव गांधी नॅशनल पार्कला, बोरिवलीला. तर तुम्ही बघत राहा पुढे. सो वी रीच टू संजय गांधी नॅशनल पार्क. सो आता आम्ही सायकलसाठी लाईन लावतो. तर इथे ॲडव्हान्स 300 रुपये द्यायचे आणि 2 आवर्सचे 80 रुपीज, म्हणजे 1 आवरचे 40 रुपीज. तर तुम्ही एक्स्ट्रा चालवणार मग ते तिथे तसे इन्क्रीज होतील पैसे नंतर जसं आणून द्याल. आणि ते बस पण आहे आणि बगी पण आहे, जसं जायचं आहे तसं जाऊ शकता. जर सेल्फ सायकल असेल तर 40 रुपीज एक्स्ट्रा आणि सेल्फ सायकल घेऊन येऊ शकता. सो आता आम्ही बसने चाललो आहे कनेरी केव्जला पहिलं, बिकॉज सायकलला अजून सायकल अवेलेबल नाही. सो खूप टाईम लागेल म्हणून अजून बसने जातो आहे. मग त्यानंतर टाईम भेटला तर आम्ही सायकलिंग करू. कसं वाटलं? आमची ट्रेक चालू झाली. तर आता आम्ही इथे आंबा खातोय आणि लिंबू सरबत, कारण आम्हाला अजून डोंगर चढायचा बाकी पुढे. हे सेम स्टार्टिंग अशी नाही वाटत? आपण बघ तिथं गेलेलो, काय त्याचं नाव, लोणावळ्याचा तर फोटो गेलो ना कोणत्या तरी आपण, लोहगड. सेम तसं स्टार्टिंग. तर ह्याची स्टार्टिंग तर आतापर्यंत अशीच वाटते की लोहगडला गेलेलं तसंच आहे. आता इथे आम्हाला एंट्री तिकीट काढायचे आहे. किती रुपये? 25 रुपये पर पर्सन. मग त्यानंतर लेट्स बिगिन ट्रॅक विथ अस. काय ट्रायल 1 काय काय आहे बाई, पण आपल्याला नाही नको एवढं. 45 मिनिट्सचं सांगा. ग्रीन वाली लाईन. मला तर ग्रीनच दिसत नाही, ब्लू दिसते. ही लाईन आता हे एवढ्या इथून आम्ही स्टार्ट केली, इथे एंट्री पॉईंट घेतला आणि इथे आहे ते. आणि हे भाई एवढा वर रे भाई, 1-2 तास लागतील असं बोलत होती. असं ना बोल आता. मेरे साथ स्कॅम हो गया. मी येण्याच्या आधी आम्हाला हिने एवढं सांगत होती, नाही वरती भाई खूप टाईम लागेल, आपल्याला खूप टाईम लागेल. आणि 5 ते 10 मिनिटाचाच रस्ता आहे फक्त. मला खरंच माहिती नव्हतं ते वरनं असं दिसतंय, असं खूप लांब आहे. अरे पण ते असेल अजून वरती फिरायला असेल, पण हे तर केव तर जवळच आहे आम्हाला. माझी चूक. वी रीच से दिस. आणि ते बघा तिथे दिसतंय का पाठी? दिसतंय? नाही दिसत. तो खड्डा सोड. हे बघ कसं भारी बनवलंय, मस्त बनवलंय ना पाठी. बघ मला तर असं वाटतंय कोणतरी जर बसलंय तेव्हा हां हे करायला. चल तिकडे पण आहे, चल टाईम. आणि हे असं इथे बसायला ठेवलं, असे सीट्स छोटे. हे गोल काय असेल, हे राऊंड असेल. हे बघ हे इथे पण मस्त आहे स्ट्रक्चर. स्वतः दुसरा एक केव, म्हणजे हे केव्ज लागूनच आहेत सर्व. तर नेक्स्ट फोटोज काढ. केवच्या आतमध्ये आम्ही जाऊ शकतो, पण शूज काढून. हां तिथे सांगितलंय. अगं हे माहिती का कसं वाटतं ते इथं पण या साईडला पण भारी वाटतंय ना. अरे हे सेम एकविरीला आहे, सेम एकविरीला.
काहीच फरक नाही. सेम तर नाही ना तो डोंगर आणि हा डोंगर, पण तो लोणावळ्यामध्ये आणि हा एक्झॅक्टली सेम आहे. हां काहीच चेंजेस नाही आहेत. एकविरेचा आणि हा सेम आहे. हा सेम. सो आता आम्ही इकडे प्रदक्षिणा घालतो. खुफिया प्रदक्षिणा म्हणजे राऊंड. कसं आहे इकडे होतंय का इको? होतंय का इको? बघ ना जोरात बोलते मी. नाही बघ खुशबू. प्राजक्ता. तर हे केव्हच्या इथून व्ह्यू आहे. वाघदेवीला पण असं भेटतं. सो हे केव्ह संपतच नाही, खूपच जास्त आहेत. तर आता ऑलरेडी आम्ही 3-4 केव्ह बघितलेले आहेत. अजूनही केव्ह आहेत मला. हे इथे पण आहेत आणि हे इकडे हा इथे पण आहेत. ते टोटल 102 केव्ज आहेत आणि हा केव्ह नंबर 72 आहे. जे आपण आता 4 ते 5 बघितलेत. इट्स ओके. नाही सगळे नाही बघायचे आम्हाला तसे, पण ते तिथपर्यंत जिथपर्यंत नेतील तिथपर्यंतच जातील. तर तिथे पण आहे चांगलं. सो आफ्टर क्लिकिंग लॉट्स ऑफ फोटोज अँड व्हिडिओज, आम्ही खूप रील्स आणि रील्ससुद्धा, तर आता आम्ही वापस पुढच्या केव्सकडे जातो. पण इथे एवढे सारे केव्ज आहेत. इथं केव्ह नंबर 6 अँड 100 and something. इथे 7. सो आम्ही उलटं बघत चाललो आहे. कळतं किती स्मार्ट होतो आम्ही. म्हणजे या सी द इंडिया. दगडीचा डस्टबिन केलाय आणि हा व्ह्यू. बोल तू तर होतं पूर्ण तुझा व्लॉग आज मी कैद करेन. मी पण शेट समन डोंट हॅव एनी टाइम. हे पाणी हे कधी संपेल काय माहिती. फक्त चढत केव्हच बघतोय. संपतात हां आणि संपतच नाही आहेत. आता अजून केव्ह झाले. इथे पण आहे आतमध्ये जायला. बोल तिथे बघ. मला इन्स्टावरती टाकायला प्लीज. आता काढायला चालू कर छोटे विदाउट ब्लॉगिंग. सो आता आम्ही रिटर्न खाली निघालो. हात नाही छोडना. हात पकडो हात. बच्चे घूम जाते. तर आता आम्ही खाली निघालोत. हे सर्व बघितलं. खूप आता 1:30 वाजलाय आणि मी सांगते ब्लॉगिंग करते. आता आम्ही खाली बोलते तिथे काहीच नाही भेटत. इथे वॉशरूम पण आहे, तिथे कॅन्टीन पण आहे आणि आम्ही कॅन्टीनकडे जातो आहे. मेन जेव्हा केव्हमध्ये एंट्री करतो तिथेच आता बघतो तिथे. हां पाण्याची बॉटल आहे अवेलेबल. एवढी मेहनत करून आम्ही कॅन्टीनमध्ये गेलो तर आम्हाला पाहिजे होती पाण्याची बॉटल. पण इथे पाणीच नाही. बॉटल्सच ठेवत नाही कारण बॉटल्स ठेवलं तर प्लास्टिकचं आहे. पण ठेवतच नाही. काहीतरी असा वेगळा सोर्स ठेवला पाहिजे. आणि तिथे आहे नळ पण ते पाणी चांगलं असेल नाही. ते बोललं चांगलं असतं ते पितो. हां विचार ना त्यांना विचार. आता आम्ही फायनली सायकल घेतली आहे चालवायला. दिसते व्हिडिओ. आमचा फर्स्ट स्टॉप सायकल पार्क आणि आता आम्ही जेवायला चाललो. आत्ताशी पाय दुखायला लागला. आत्ताशी तर चालू केली. मी ना डाळ आणि भात घेऊन आले. खुशबूसाठी घेवड्याची डाळ आणले. तर आम्ही कशी आणले ते दाखवतो तुम्हाला. ह्याच्यामध्ये आम्ही राईस आणलाय आणि डाळ कशात मम्मीने दिली. इंडियन मॉम्स. कशी चालवती हातात एक आम्ही फोन पकडलाय आणि एका हाताने स्टँड पकडलाय आणि अच्छा हे जा आणि अशी चालवती. हे पाठच्याना दाखवायला आता तेवढा भीती वाटते जरा हात उचलायला. पण बघा आणि तुमच्या पुढे 3 माकडं रस्ता क्रॉस करतात. बघू बसून सोड. इथे असे पाय दुखतात ना. आता आम्ही आधी बसने वर गेलो आणि मग आता अशी म्हणून थोडं वा. आता बॅकग्राऊंड बघा.
स्टॉप. बघा माझ्या पाठचा बॅकग्राऊंड. सायकल पार्क केलेत पण सायकलला स्टँडच नाही. यो मला डिअर्स दिसलेत. वेट लिंक करता करता आलो आणि हे बघा किती सारे तिकडे पण आहेत. इकडे पण डिअर्स येते बघ. ते पण तिथे पण आहेत. हा 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 आणि हे काय इकडे पण आहे. वाव डॉंकीज पण येते बघ. ही बाई डॉंकी बा. एवढा लांब येऊन आता आम्हाला खुशबू बोलतीये की ते खूपच लांब आहे. सो आता रिटर्न फिरायला लागतं आहे आम्हाला. हे तिला एवढं लवकर सुचलं म्हणजे आम्हाला हे इकडे अजून फार लांब आहे. सो मी रिटर्न चाललो. दाखवते नालायक माणूस. एवढा नाही जाऊ शकत आता. एक तिथे कुठे ते थांबू पाणी पिऊ मग पुढे जाऊ. पण माझी ती रील राहिले ना. मला राऊंड मारता मारता एक अमेझिंग स्पॉट घावलाय. दाखवते तुम्हाला पण. हा बघा किती मस्त. आणि इकडे ना गार्डन्स पण आहेत हे आणि इथे पण छान आहे. असं ते प्यासेलं माणूस बसलाय त्याला पाणी पाहिजे. सो इथे असे असं जागा जागा इथं पाण्याचा ठेवलं म्हणजे मला पाणी प्यायचं तर पिऊ शकतात काय. सो आमचं झालेलं आहे. आजचा दिवस खूपच भारी होता. आम्ही ट्रेकिंग केली, सायकलिंग झाली, सर्व झालं. तर तुझा कसा होता आजचा दिवस? मस्त. मी प्लॅन केलेलं ना म्हणून ते बोलतात ना पसंदीदा औरत के साथ हर दिन अच्छा ही होता. सो तसं झालंय आमचं. हे तू सांग. आणि हिला यायचं नव्हतं का आता तिला झोपायचं होतं. ती बोलली होती मी नाही येणार तूच जाऊन या सगळ्या. तर नंतर तिला मी बोलली नाही तिथे सायकलिंग पण आहे म्हणून ती आली. बोल आता कसा होता रिॲक्शन तरी काय? काही रिॲक्शन एवढंच येतं आम्हाला. सो थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशा नवीन काही ब्लॉगसाठी प्रत्येक व्हिडिओ माझी बघत राहा. बाय.